महाराष्ट्रात अनेक शहरं गावं असली तरी त्या अनेक गावांपैकी सोलापूर अत्यंत प्रतिभासंपन्न आहे. सोलापूरच्या या मातीत अनेक प्रतिभावंत नेतृत्व जन्माला आली, ज्यांनी सोलापूरचं नाव जागतिक पातळीवर एका उंचीवर नेऊन ठेवलं. अभंगांतून संतांनी समतेची तत्वज्ञानात्मक मांडणी करून या भूमीत विचारांची पेरणी केली आहे. जो काळाप्रमाणे बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. प्रगतीच्या प्रवाहात आपण समाजाचं काहीतरी देणे आहोत याची जाण असणारं व्यक्तिमत्व खूपच दुर्मिळ असतात. प्रत्येकच व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते. आपल्याला ओळख हवी असते ती त्या प्रतिभेची. माननीय महादेव बसन्ना कोगनुरे, ज्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली MK फाउंडेशन सोलापूरची. गाथा प्रतिभेची, प्रगल्भ नेतृत्वाची. अक्कलकोट तालुक्यातील केगाव खुर्द या लहानशा गावात 1 जून 1976 ला महादेव बसन्ना कोगनुरे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हालाखीची, मात्र काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही कायमच अंगी होती. 4थी पर्यंतचं शिक्षण केगाव इथं झालं. त्यानंतर मात्र सुलेर जवळगे या घरापासून 4 किलोमीटर लांब असलेल्या जिल्हा परिषदेतील शाळेत 5वी-6वी साठी प्रवेश घ्यावा लागला. नंतर पायपीट करत 8 किलोमीटर अंतरावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी इथं 7वी ते 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. 10वी नंतर मात्र सोलापुरात शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न श्रीयुत महादेव कोगनुरे यांनी उरी बाळगलं. केवळ 10 रुपये घरातून घेऊन 1992 मध्ये सोलापुरात ते दाखल झाले. यानंतर नाईट कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत नोकरीच्या शोधात असतानाच एका सिमेंट कंपनीत ऑफिस बॉयची नोकरी केली आणि पडेल ते काम करण्याची जणू सवयच झाली. वयाच्या 18व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि तिथेच शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. जवळपास 15-16 वर्ष सिमेंट कंपनीत काम केल्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर 2008 मध्ये सागर सिमेंट या कंपनीत सिनियर सेल्स ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज या संधीचं त्यांनी सोनं केलंय. अल्पावधीतच सागर सिमेंट महाराष्ट्रात लोकप्रिय ठरू लागलं आणि हळूहळू यशही येऊ लागलं. आपल्या कार्याचं प्रतिबिंब समाज व्यवस्थेवर या न त्या कारणानं दिसत असतं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मूल्य, सत्व आणि तत्वांची जोपासना करत आपल्या हातूनही समाजासाठी काहीतरी घडण्याच्या तळमळीतून खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ऑक्टोबर 2020 रोजी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महादेव कोगनुरे यांनी स्थापना केली MK फाउंडेशन सोलापूरची. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यानं सोलापूर शहरासह विशेषतः ग्रामीण भागात माननीय महादेव कोगनुरे यांचा असलेला दांडगा लोकसंपर्क, यातूनच प्रेरणा मिळाली MK फाउंडेशनच्या स्थापनेची. माननीय महादेव कोगनुरे यांनी आपल्या सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील कामातून आपला वेगळा ठसा उमटवलाय. 2008 सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात सागर सिमेंटला उभारी देत असताना आजची युवा पिढी सुद्धा तितकीच सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी या दृष्टीनं सागर सिमेंटच्या मदतीनं कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती वाढू शकते आणि आपल्या माध्यमातून 4 हातांना काम कशा पद्धतीनं मिळेल याच विचारातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. कौशल्य विकसित करण्याची समान संधी प्रत्येकालाच मिळत नाही. म्हणूनच लहान मोठ्या वाहनांचे चालक, सागर सिमेंटच्या कामात हातभार लावणारे हमाल आणि तरुण युवकांना सिमेंटचं दुकान उघडून दिलं. अशा प्रकारे रोजगार निर्मिती वाढवण्याचं काम सागर सिमेंटचे महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक तथा MK फाउंडेशन सोलापूरचे संस्थापक माननीय महादेव कोगनुरे करत असतात. असं म्हटलं जातं, आपण स्वतःला प्रोत्साहित करू इच्छित असाल तर आपण नेहमीच समाज हितासाठी तत्पर असलं पाहिजे. म्हणूनच गेल्या 15 वर्षांपासून अनेक कार्य घडली माननीय महादेव कोगनुरे यांच्या हातून. जसं सांगली, सातारा, रायगड, कोल्हापूर इथं आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मदत अर्थात पूरग्रस्तांना चादर आणि बेडशीटचं वाटप,
आपल्या आजूबाजूला अनेक दुर्घटना घडत असतात. यांपैकीच काही आहेरवाडी, भंडारकवठे, माळकवठे, गौडगाव, शेळगी, 70 फूट रोड इथं घडल्या. राहत्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन किंवा विविध कारणांनी गृहोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झालं. या कुटुंबांसाठी धावून आले माननीय महादेव कोगनुरे, MK फाउंडेशन, सोलापूर. कुटुंबासाठी गृहोपयोगी वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. निराधारांचा संघर्ष असतो केवळ 2 वेळच्या अन्नासाठी. अन्न जीवन आहे. MK फाउंडेशननं याच उद्देशानं सुरू केली अन्न तृप्ती योजना आणि दिला हक्काचा घास. आपल्यापर्यंत आलेला कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठीच वर्षातील 365 दिवस निराधार, वृद्ध, गरजूंना 2 वेळच्या सकस जेवणाचे डबे दिले जातात. अन्न केवळ परब्रह्म आहे. यामुळेच या योजनेतून दररोज 32 डबे सध्या पुरवले जात आहेत. अन्नदानाचं हे अखंड पुण्यकर्म इथेच थांबत नाही, तर ग्रामीण भागातून सोलापूर शहरात वैद्यकीय उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णाला आणि त्यांच्या पाहुण्यांसाठीही डबा देण्याची सोय MK फाउंडेशन सोलापूर अर्थात महादेव कोगनुरे करतात. कोरोना एक अशी जागतिक महामारी आली ज्यानं संपूर्ण जगाला थक्क केलं. याच दरम्यान अडचणीत असलेल्या गोरगरिबांना एक हक्काचा मदतीचा हात पुढे केला माननीय महादेव कोगनुरे यांनी आपल्या MK फाउंडेशनच्या रूपात. पहिल्या लॉकडाऊन मध्ये हजारो कुटुंबियांना सढळ हस्ते मदत देत अन्नधान्य वाटप. सोलापुरातील काडादी मंगल कार्यालयातील कोविड सेंटरला आणि अक्कलकोट कोविड सेंटरला बायपॅप ऑक्सिजन मशीन देऊन मदत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे कोविड सेंटरला MK फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं औषध, गोळ्या आणि वैद्यकीय सामग्री मदत म्हणून देण्यात आली. आपण जे पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे शिक्षण हे ज्ञानसंपन्नतेच्या दिशेनं घेऊन जायला हवं. शिक्षणाच्या माध्यमातूनच बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विविध शैक्षणिक संस्थांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना एक मदत म्हणून सागर सिमेंट आणि MK फाउंडेशन कडून 1 लाखांपेक्षा जास्त वह्यांचं वाटप जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आलंय. यत्नाळ तालुका दक्षिण सोलापूर इथल्या शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत MK फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन. दिंदूर इथल्या लाल बहादूर शास्त्री प्रशालेत बांधकामासाठी विटांची मदत MK फाउंडेशन सोलापूर आणि महादेव कोगनुरे यांनी केली आहे. सकारात्मक विचारांच्या ऊर्जेची ताकद मंदिरांमधून मिळते. जीवनात सुख, शांती आणि स्वास्थ्याला गती लाभते. आपणही धार्मिक स्थळांमध्ये आपलं योगदान द्यावं या दृष्टीनं विविध धार्मिक स्थळांना देणगी, विविध मंदिरात भक्तांसाठी महाप्रसाद वाटप असं कार्य हाती घेतलं. इतकंच नाही तर सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी देणगी स्वरूपात मदत, गरजूंसाठी रॉबिनहुड आर्मी या संस्थेला अन्नधान्य वाटप अशी एक ना अनेक समाजाभिमुख कार्य माननीय महादेव कोगनुरे यांच्याकडून घडत होती. याच समाज कार्याला एक प्रवाह मिळाला MK फाउंडेशनच्या स्थापनेनं. दिवाळी सौख्याचा, आनंदाचा सोहळा. हा उत्सव सर्वांच्याच आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन येवो अशी इच्छा माननीय महादेव कोगनुरे यांची होती. अर्थात MK फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं घरकाम करणाऱ्या महिला, ऊसतोड कामगार, वाहन चालक यांना दीपावली फराळाचं वाटप करून त्यांनाही खुशी के पल देण्याचा प्रयत्न करण्यात आला. थंडीच्या दिवसात हाल अपेष्टांनी ग्रासलेल्या, थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची ऊब दिली MK फाउंडेशननं ब्लँकेट वाटप करून. राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं, इंसान बनो केवल नाम से नहीं, रूप से नहीं, पर बुद्धी से, ज्ञान से, हृदय से. हीच जाणीव ठेवत रक्तदान देतं जीवनदान. म्हणूनच राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त MK फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 370 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.
कोणत्याही परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर हा परिस्थिती सावरण्यापलीकडचा असतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी इथल्या भीमा नदी पात्रात अशीच एक घटना घडली. तानवडे आणि दुपार शेट्टी परिवारातील 4 लहान मुलं वाहून गेली. मात्र MK फाउंडेशन सोलापूर तथा महादेव कोगनुरे पुढे सरसावले आणि या भरून न निघणाऱ्या पोकळीत मदतीचा हात देत आधार दिला. जुलै 2019 महाड जिल्हा रायगड. नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवला. मृत्यूचं थैमान माजलं होतं. या भागातील पूरग्रस्तांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणंही अवघड होतं. MK फाउंडेशन सोलापूर पुढे सरसावलं आणि सोलापुरातून टेम्पो या गरजेच्या दैनंदिन वस्तू घेऊन रायगडला पाठवण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त केगाव खुर्द इथं पाणपोईची सोय करून देण्यात आली. तर लक्ष्मीकांत महादेव कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना फाउंडेशन मधील 30 अनाथ मुलांना कपड्यांचं वाटप, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी बसण्याची सोय व्हावी याकरिता बाकड्यांची सोयही केगाव बुद्रुक आणि केगाव खुर्द इथं MK फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. MK फाउंडेशनच्या कार्याचा विस्तार उत्तरोत्तर वाढत जावा यासाठी सोलापूरचे लोकप्रिय खासदार तथा MK फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील पहिली शाखा यत्नाळ, सिंदखेड इथं दुसरी शाखा, अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुक आणि केगाव खुर्द अशा शाखांचा शुभारंभ करण्यात आलाय. अशा एक ना अनेक निस्वार्थ समाज कार्याची धुरा MK फाउंडेशन सोलापूरच्या माध्यमातून महादेव कोगनुरे सांभाळत आहेत. याच समाज उपयोगी कार्याची दखल घेत आजवर महादेवजी कोगनुरे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. हे कार्य राज्य पातळीवर पोहोचलं असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोविड काळातील कार्याबद्दल विशेष सामाजिक सन्मान पुरस्कार, कर्नाटक सरकारच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय बसवरत्न पुरस्कार, ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार, अजिंक्य बहुद्देशीय संस्था खडकी यांच्या वतीनं राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीनं अन्नदाता पुरस्कार आणि रोटरी क्लबच्या वतीनं कोरोना योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आजवर महादेव कोगनुरे यांच्यासह MK फाउंडेशन यांनी केलेलं कार्य हे वाखणण्याजोगच आहे. शिक्षण, आरोग्य, भक्ती, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील या समाज कार्याची उत्तरोत्तर प्रगतीच हो. सामाजिक कार्यातून उभ्या राहिलेल्या जनशक्तीची साथ अशीच कायम राहावी हीच सदिच्छा.